नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता मैनावती आणि प्रिया या दोघींनीही समोर अर्जुनच्या तोंड उघडल्यामुळे आता कशा प्रकारे मैनावती आणि प्रियाची वाट लागणार आहे आणि अर्जुनने आता DNA टेस्टचा विचार करून प्रिया आणि मैनावती यांची टेस्ट केल्यानंतर कशा प्रकारे त्या दोघीच मायलेकी आहेत आणि प्रिया ही तन्वी नाहीये म्हणजेच तन्वी खोटारडी आहे हे सत्य तर अर्जुन आता सगळ्यांसमोर आणणारच आहे, परंतु नेमकं आता पुढे काय घडणार आहे हे पाहणं अगदी रंजकतेच ठरणार आहे। तर इथे आता जेव्हा सगळ्यांसमोर प्रियाही तन्वी नाही त्याचप्रमाणे तिच्या पायावरही कशा प्रकारे तुळशीपत्र आहे ते सगळं खोट सिद्ध झाल्यानंतर अर्जुन आणि सायली नेमका काय निर्णय घेणार आहे। आता मैनावतीला स्वतःच्या हाताला धरून प्रिया आणि मैनावती या दोघींनाही कशा प्रकारे घराबाहेर काढलं जाणार आहे हे आजच्या या भागात आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की इथे आता प्रिया ही आपल्या आईला खूपच घाबरून आहे। कितीही काही झालं तरीही मैनावती ही काहीही करू शकते, ती अगदी स्वतः सारखीच डेंजर आहे, म्हणजेच माझी आई ती माझ्यापेक्षा डेंजर हे प्रिया चांगलंच लक्षात आलेलं आहे। त्यामुळे प्रिया ठरवते की किती काही झालं तरीही हिच्या बाबतीत आता काहीही चुकीचं घडू द्यायचं नाही, कारण की कितीही काही झालं तरीही जर मी हिला अडकवायला गेले तर हीच मला अडकवेल, कारण की जो चोरीचा आळ आहे तो प्रियावरच तिने ढकललेला आहे। म्हणूनच प्रिया पूर्ण तिला घाबरू नये। परंतु इथे अर्जुनला मात्र पूर्णपणे लक्षात आलंय की किती काय झालं तरीही ही जी प्रिया आहे हिने काहीच केलेलं नाहीये। यावेळेला तन्वीची काही चूक नाहीये, जी काही चूक आहे ती मैनावतीची वाटते। म्हणूनच अर्जुन असं ठरवतो की आता यावेळेला सगळ्याच गोष्टीच अगदी खोलात चौकशी करायची, परंतु प्रियाने ज्यावेळेला स्वतःची बाजू घेऊन सांगितलेलं असतं की हे मी केलेलं नाही, ते अगदी अर्जुनला पटलेलं असतं, कारण की ही जी चोरी आहे प्रियाने घडवलेलीच नाहीये हे अगदी व्यवस्थितपणे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच तो ठरवतो की आता मला तर काहीतरी केलं पाहिजे आणि याची चौकशी कशी करू हे सगळं तो ठरवतो। त्यातच इथे प्रतिमा आत्याला सायलीने कॉल केलेला असतो की पूर्णा आजी परत आल्यात आणि आता दिवाळी पण आहे, तर त्यामुळे प्लीज नवीन वर्षाच्या म्हणजेच पाडव्याच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण घरी या, मी सगळ्यांसाठी छानसा भेद करते। आणि सायलीने अगदी आनंदाने बोलावल्यामुळे प्रतिमालाही नकार देता येत नाही, म्हणून प्रतिमा रविराजला सांगते की रविराज, आपण कुटुंबात म्हणजे सुभेदारांकडे जाऊया, म्हणजे कसं आहे ना, किती काही झालं तरीही आपल्याला सगळेजण खूप आनंदाने बोलवतात, त्याशिवाय पूर्णाई पण आली आहे म्हणून आपण जाऊया असं ते आता ठरवतात। आणि त्यानंतर मग आता इथे रविराज म्हणतो की बरं ठीक आहे, मला तुझाही आनंद आता नाकारता येत नाहीयेत, यामुळे हरकत नाही, आपण जाऊया, म्हणजे कसं आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल असं आता ती ठरवते। आणि त्याचबरोबरच इथे आता पूर्णाजी ही पण सगळीकडे व्यवस्थित लक्ष ठेवून असते, कारण की सायलीच्या हाराची चोरी झाली आहे। त्या हाराचा चोर हा नेमका कोण आहे हे पूर्णाजीला शोधायचंच असतं, परंतु म्हणूनच तिचं अगदी व्यवस्थित बारीक असं लक्ष असतं। अर्जुनच्या सांगण्यावरून पूर्णाजी आणि अस्मिता यांना असंच वाटत असतं की खरं तर मैनावतीने चोरी केली, परंतु त्यांना सायली समोर काही बोलता येत नाही, शेवटी ती आईच असते म्हणून त्यांना काहीही आता बोलता येत नसतं। त्याचबरोबर इथे आता सायलीने सगळ्यांसाठी छान असं प्लॅनिंग केलेलं असतं आणि सायली हे पण ठरवते की आपण आता सगळेजण जमलोय तर आपण सगळेजण अगदी आनंदाने एन्जॉय करायचं, गेम खेळायचं, सगळं आनंदाने करायचं। मग त्यामुळेच आता प्रतिमा जेव्हा सायलीच्या आई वडिलांना बघते त्यावेळेला खरं तर प्रतिमाला जरा विचित्र वाटतं, म्हणजे रविराजलाही तसंच वाटत असतं की हे यांच्याकडे प्रथम दर्शनी पाहता असं तर वाटत नाही की हे सायलीचे आईवडील आहेत। त्यांच्या बोलण्याची पद्धत किंवा त्यांचा तो वागण्याची पद्धत हे सगळं पाहून सायली आणि अर्जुन, जसा अर्जुनला डाऊट आलेला असतो तसा सायलीला देखील
इथे डाऊट आलेला असतो आणि तीही बोलून दाखवत असते की मला तरी वाटते, म्हणजे मनातल्या मनात स्वतःच्याच म्हणते की मला हे सायलीचे आईवडील वाटत नाही, परंतु सायलीचा आनंद पाहून ते दोघेही त्या बिचारीला काहीच बोलून दाखवत नाही. आता आल्या आल्या प्रतिमा आणि रविराज पूर्णाजीला भेटतात आणि ते सायलीला भेटतात, म्हणजे सायली आल्या आल्या त्यांना या या असंच त्यांचे स्वागत करते. त्याचबरोबर दोघे जणही आता सायली जवळ जातात आणि सायलीला जवळ घेतात, तिची माया करत असतात. मग हे ऐकल्यानंतर आता इथे प्रिया म्हणायला लागते की बापरे, म्हणजे आता हे दोघेही हिचेच आई वडील आणि हे दोघेही हिचेच आई वडील, म्हणजे मला कोणी किंमत देणार आहे की नाही, म्हणजे माझे स्वतःचे आई वडील पण सायलीचे आई वडील म्हणून वावरत आहेत आणि हे दोघजण, हे दोघं पण सायलीलाच आई वडील समजतात, म्हणजे तिला दोन दोन आई वडील आहेत. त्यामुळे आता प्रियाला आणखीनच जळफळाट होत असतो. तेव्हा आता हे सगळं होत असताना प्रियाचं तोंड मात्र वाकड असतं. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की काय ना, इथे ना आता खूप आपण मजा करणार आहोत, इथे छान गेम्स वगैरे होणार आहेत, त्यामुळे कोणीही इथे वाकड तोंड करून आता बघायला बसायचं नाहीये. आणि जर खरंच कोणाला इच्छा नसते तिथे बसायची तर तो जाऊ शकतो, असं सरळच प्रियाला ती टोमणा मारून बोलून दाखवते. परंतु प्रियाला खरं तर जावंसं वाटत नाही, कारण की जर इथे माघारी म्हणजेच महिनावती वगैरे काही बोलली आणि जर कोणाला काही डाऊट आला तर म्हणून ती तिकडून अजिबातच हलायला तयार नसते. ती तिथेच गप्प असते. नंतर मग आता लगेचच कल्पना म्हणते की चला, आज खूप आनंदाचं वातावरण आहे आणि तुम्हाला मी सांगते की आज आमच्या सायलीने एकदम मस्त बेत केलाय बरं का. म्हणजे तिच्या आई वडिलांच्या आवडीचा प्लस प्रतिमा आणि रविराजच्या आवडीच्या, दोघांच्या आवडीचा बेत आज करण्यात आलेला आहे. प्रत्येकाचे एक ना एक तरी आवडणीवर सायलीने आज नक्कीच जपली आहे. तेव्हा मग सगळे जण खुश असतात. पूर्ण आजी म्हणते की सायली, मला माहिती आहे तू सगळ्यांच्या आवडी जवडी जपशील, पण तुझं काय, तुझी आवड काय. तेव्हा लगेच ती म्हणते की प्रतिमा, त्याची आवड हीच माझी आवड, असं म्हणून आता ती पटकन बोलून दाखवते. खरं तर तिला तिच्या आईचं नाव म्हणजेच मैनावतीचं नाव घ्यायला हवं होतं, परंतु ती बोलता बोलता पटकनच त्यांचं नाव घेऊन बसते. त्यामुळे आता जे काही आहे ते तिला पटकन असं दिसतं आणि मैना पण बघायला लागते की बापरे, म्हणजे हीच स्वतःच्या आईला सोडून दुसऱ्यांचाच विचार जास्त करते. हे आता महिनाला दिसून आलेलं असतं, परंतु महिनाला हे पण माहीत असतं की सायली काही माझी खरी मुलगी नाही, त्यामुळे ती काही माझ्याबद्दल इतका विचार करणार नाही, हे तिला चांगलीच माहीत पडलेलं असतं. तर इथे हे सगळं पाहून प्रियाचा मात्र नुसता जळफळ होत असतो. तिला पूर्ण व्यवस्थित बघायचं असतं की किती काही झालं तरीही मी या बाईची मुलगी आहे, कोणालाही कळायला नको म्हणून ती हे सगळं करत असते. आता मस्तपैकी प्रतिमा आणि बाकीचे सगळेही फराळ खायला बसलेले असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते की आता फराळ. मग कल्पना आणि पूर्णाजी म्हणतात की फराळ खाऊन तर बघ, मला तर असं वाटते ना की हा फराळ ना तूच बनवलायस. तेव्हा प्रतिमा पण अगदी आनंदाने तो फराळ चाकते. गेल्या वर्षी तिला काही तितकं आठवत नसतं, परंतु यावर्षी तिची थोडी तरी मेमरी परत आलेली असते, म्हणून ती सगळ्या गोष्टींचा अगदी आनंद घेत असते. नंतर मग आता लगेचच ती हे सगळं करत असताना खायला बघते आणि त्यावेळेला मागूनच अप्रिया बोमलायला लागते की चला, आपल्याला सगळ्यांना गेम खेळायचा आहे ना. तेवढ्यातच प्रतिमा तो पदार्थ आखून बघते आणि तिला प्रत्येक पदार्थामध्ये खरंच हे सगळं मीच बनवले की काय असा भास होत असतो. परंतु मग आता सगळेजण म्हणतात की उशीर होतोय, आपण ना आपले गेम्स खेळायला सुरुवात करूया. तेव्हा मग आता सायली आणि बाकीचे सगळे म्हणतात की आता काय गेम खेळायचाय. पूर्णा म्हणते की आता ना सगळ्यांना गेम मी आज सुचवणार आहे. आज तुमचे चांगले मॉडर्न नाही तर माझे जुन्या पद्धतीचे गेम. तेव्हा सगळे जण खुश होतात की बाबा चला, यावर्षी पूर्णा आजी सगळं काही पुढाकाराने घेते आणि तिची तब्येत छान टणटण आहे. हे पाहून
सगळ्यांनाच अगदी खूप कौतुक वाटत असतं. मग प्रताप म्हणतो की चला चला आई, जो म्हणते ना तोच आपण गेम खेळूया. मग सगळे जण त्याच्यासाठीच तयार असतात. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल पूर्णाजी, तू बोल आपण काय गेम खेळायचा आहे, तोच आपण गेम खेळूया. मग सगळे जण आता छानपैकी तयार असतात. पूर्णाजी म्हणते आता एक काम करायचं, तुम्ही गेम नंबर 1 आता प्रत्येका म्हणजे जेंट्स लोकांनी जागेवर बसून घ्या आणि ना काय तुमच्या घरी तुम्ही कशा रिएक्ट कराल एक स्त्री म्हणून. मग आता 4 जण स्त्रिया म्हणजेच मैनाबाई, प्रतिमा, त्याचप्रमाणे कल्पना आणि सायली म्हणजेच 5 जणी या समोर उभ्या राहतात आणि त्याच वेळेला मग त्या ज्यूस देतात पिण्यासाठी आणि म्हणतात की जर तुमच्या घरी आजी म्हणते की एक आगाव पाहुणा आलाय, म्हणजेच कोणतरी आगाव पाहुणे जर ते तुमच्या समोर कसे रिएक्ट करतील तर तुम्ही त्यांना काय उत्तर देणार आहात हे आता आपल्याला तुमच्या समोर बोलायचं. मग आता तुम्ही काय करणार ते सांगा. त्यावेळेला आता लगेचच अर्जुन आगावपणे सुरुवातीलाच बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की म्हणजे मी पहिले बोलू का पूर्ण आजी. तेव्हा ती म्हणते की हो बाबा बोल, तुला काय वाटते ते तू बोल. मग त्यावेळेला अर्जुन म्हणतो की हे ना सरबत तुम्ही जे दिले ना मला ते ना फारच खारट वाटते मला, म्हणजे यात सॉल्ट खूप जास्त असं वाटते. म्हणजे तो ग्लास पुढे करत असतो. तेव्हा मग आता लगेचच पुढे महिनाबाई आणि प्रिया यांची दोघींचीही सेमच रिएक्शन येते. त्या दोघी जणी म्हणतात की नको नको बाबा, या सरबतामध्ये ना मीठ खूप आहे ना. तर मग राहू दे, मी काय आता पुन्हा सरबत बनवायला जाणार नाही ना. मी हे सरबत तुम्हाला असं दिले ते आता पिया हवं तर नाही तर ठेवून द्या, त्यापेक्षा बाहेरूनच ऑर्डर करूया आपण सरबतच. दोघी जणही पटकन बोलून जातात आणि ते बोलल्यानंतर इथे आता सायली बघतच बसते की ह्यांच नक्की काय दोघी जणीही सेम कसं काय बोलल्या खरं. तर आता त्या दोघींचंही ते बोलणं आता कंप्लीट झालेलं असतं. आता पूर्णा म्हणते की अगं सायली तुझी रिएक्शन. मग सायली म्हणते की खरं तर पूर्णा मला एकच माहीत आहे की आपल्या घरी जे पाहुणे येतात ना, म्हणजेच आपल्या घरी आपण आपल्या जे पाहुण्यांना देवासमान मान देतो, म्हणजेच अतिथी देवो भव अशा नावाप्रमाणे, अशा म्हणीप्रमाणे आपण एक काम करूया, आपण हे सरबत मी घेणार आणि त्या म्हणजे माझ्या पाहुण्यांना नवीन सरबत बनवून देणार. त्यांना नवीन सरबत तर दिलच पाहिजे, जरी ते आगाव असले तरीही घरातले अतिथी आहेत ना. मग सायलीने असं बोलल्याबरोबर लगेच पूर्ण प्रतिमा पण बोलते की हो, मला सायलीच म्हणणं अगदीच पटलंय, कारण आपल्या घरी पाहुणा हा देवासमोर येतो आणि त्याचं उठबस आपण नीट केलीच पाहिजे, हो की नाही. असं आता दोघी जणी बोलून दाखवतात. तिथे अस्मिता, अर्जुन या दोघांच्याही डोक्यामध्ये आता ट्यूब पेटते की बापरे, म्हणजे हे सगळं प्रतिमा त्या आणि सायलीच पहिल्यापासूनच जे काही कनेक्शन बॉन्डिंग आहे ते नाहीत तरी ना वेगळंच आहे असंच आता त्या दोघींना जाणवतं. तेव्हा आता अर्जुन तिथे बघतो आणि म्हणतो की म्हणजे मला हे काय दिसतंय. सायली आणि प्रतिमा त्या दोघी जणी सारखा विचार करतात. तर इथे प्रिया आणि ही महिना म्हणजेच मैनावती, सायलीची आई, ह्या दोघी जणींचा विचार कसे काय पडतात. म्हणजे सायलीची आई ही अगदी तिच्या विरुद्ध आहे आणि सेम प्रियासारखी वागते. मग नक्की हा काय प्रकार आहे असा प्रश्न आता इथे त्याला पडलेला असतो. त्याचप्रमाणे हा प्रश्न त्याला इथे पडलेला असताना सेम प्रश्न अस्मिताला देखील पडतो आणि अस्मिताही लगेच आपल्या आजीला म्हणजेच पूर्णाजीला बोलून दाखवते, मला वाटते ना की काहीतरी गडबड नक्कीच आहे. मला असं वाटते की हे सगळं जे काही चालू आहे ना ते काहीतरी विचित्र आहे. तुला नाही वाटत पूर्णाजी की सायलीची आई ही सायलीच्यापेक्षा प्रियाची आई वाटते. म्हणजे दोघी जणीचे विचार बघ ना कसे पटले. दोघी जणी पटकन बोलून मोकळ्या झाल्या. तेव्हा मग आता लगेचच पुढे ती म्हणते की हो, म्हणजे मलाही तसंच वाटायला लागले खरं तर की प्रिया आणि ही मैनाबाई आहे ना, या दोघी जणीचे विचार जरा जास्त पडतायत. इथे अश्विनलाही जरासा धक्काच बसलेला असतो, कारण खरं तर वागण्या बोलण्यामध्ये प्रियाची प्रिया ही त्यांचीच मुलगी दिसत असते.
हे अर्जुनला दिसून आलेलं असतं. त्यामुळे त्यालाही जरा विचित्रच वाटत असतं. आता यावरून अर्जुन ठरवतो की किती काही झालं तरीही आपण आता या गोष्टीत काहीतरी मध्ये पुढाकार ठेवून केलंच पाहिजे. त्याचबरोबर अस्मिता पण अर्जुनला बोलून दाखवते की अर्जुन, मला ना काहीतरी विचित्र वाटते. मला असं वाटते की हे जे सगळं काही चाललं ना ते फार विचित्र पद्धतीने चाललंय. मला असं वाटते की एक काम करावंस अर्जुन, तू जरा ना तू आणखी खोलात तपास कर. मला तरी जरा विचित्र वाटते की ही सायलीची आई ती सायलीसारखी कशी नाहीये. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी त्यांना पाहिलं, मी त्यांना नोटीस केलं. सायलीसारखा टापटीपणा, नीटनेटकेपणा त्यांच्यात अजिबात नाही. किंवा सायली ही जरी गरीब होती, आपल्या घरात येताना ती आश्रमातून गरीबच आलेली, परंतु तिला कधीच श्रीमंतीची हाव नव्हती. अर्जुन, त्यावेळेला मी तिच्याशी चुकीचं वागायचे पण कधीच ती चुकली नव्हती किंवा तिला कुठल्याही प्रकारची हाव नसायची. ती खूप साधेपणाने तिला जे मिळेल किंवा नाही पण मिळेल त्यात ती खुश राहायची. पण हिचे आईवडील मला असे दिसत नाहीत. या उलट हे दोघंजण हे पैशासाठी काहीतरी प्रकरण करतायत. म्हणजे मला असं वाटते ना अर्जुन की हे सगळं ना प्रियाचे गुण दिसतायत. मला तर असंच खरं दिसून येतं. त्यावेळेला मग अर्जुन ही सगळी गोष्ट आता अस्मिताच ऐकतो आणि रविराजशी बोलून घेतो. कारण की त्याला रविराजच व्यवस्थित मार्ग दाखवल हे त्याला माहीत असतं. म्हणूनच अर्जुन आता रविराजशी बोलून घेतो आणि म्हणतो की सिनियर, मला असं वाटत ना की काहीतरी गडबड नक्कीच आहे. अशा गोष्टीत आपण काहीतरी नक्कीच केलं पाहिजे. त्यावेळेला मग अर्जुन ठरवतो की ठीक आहे, आपण आता DNA टेस्ट केली पाहिजे. रविराज आणि अर्जुन दोघेही ठरवतात आपण एक सिक्रेटली DNA टेस्ट करायची आणि DNA टेस्ट केल्यानंतर नक्कीच लक्षात येईल की सायलीचे आईवडील आहेत की नक्की कोणाचे, की प्रियाचे. असा जो संशय असतो तो खरा होतोय की काय असं अर्जुनला खरंतर वाटत असतं. म्हणून अर्जुन आता त्या दोघांच्या म्हणजेच मैनाबाईच्या आणि सदाशिवच्या रूममध्ये जातात आणि रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन त्यांच्याशी गप्पा मारत छान बोलत असतो. म्हणजे आजचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला, कसं वाटलं, हे सगळं मुद्दाम तो बोलण्याच्या बहाणाने त्यांच्या रूममध्ये जातो. आणि त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतर आता इथे अर्जुन म्हणतो की खरंतर ना मला आनंद झाला की यावेळेला सायलीचे आई वडील पण या सगळ्यामध्ये होते. आणि हे सगळं बोलत असताना आता अर्जुन बोलतो त्याच वेळेला मैनाबाई ही म्हणजे शांत असते. आणि त्याच वेळेला आता त्यांच्याशी बोलता बोलता तो त्यांच्या इथे जी केस पडलेली असतात ते केस हे उचलून घेतो. म्हणजेच आता तिथे मैनाबाईचा जरी केस असला तरी त्याला तो चाललेला असतो. म्हणजेच त्यांच्या रूममध्ये खरंतर खूप पसारा असतो आणि त्या पसायाप्रमाणेच एखादा केस जरी मिळाला तरीही तो DNA टेस्टसाठी पुरेसा असतो. म्हणूनच अर्जुन आता ते तिथे जे पहिस पडलेले असतात ते उचलतो आणि DNA टेस्टसाठी तो घेऊन जातो. आणि नंतर मग खरंतर या सगळ्या गोष्टी सदाशिव किंवा त्या दोघांनाही कळलेल्या नसतात की अर्जुनची नेमकी काय खेळी आहे. अर्जुन काहीच दाखवून देत नाही. त्यानंतर मग आता इथे सायली विचार करत असते की हो, काही झालं तरीही आता मी माझ्या आई वडिलांना पूर्ण जपणार. त्याशिवाय तिला प्रतिमत्याची पण काळजी असतेच. म्हणून अर्जुन सायलीला याबद्दल काहीही सांगत नाही. तो फक्त इतकं सांगतो की मला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं. आता सायलीचा तर केस मिळवणं अर्जुनसाठी खूपच इझी असतं. कारण तिचा केस मिळाला की काहीच टेन्शन नाही हे अर्जुनच्या लक्षात असतं. तर इथे अर्जुन सुरुवातीला ठरवतो की मी आता मैनाबाई आणि सायलीची टेस्ट करणार. त्याशिवाय आता पुढे काही जाणं होणार नाही. आणि जर त्या दोघींची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मग मात्र पुढे प्रियाची टेस्ट करणं हे काहीच गरजेचं नाही. त्याचप्रमाणे अर्जुन आता ठरवतो त्याच्या प्लॅनिंगप्रमाणे तो सायलीचे आणि मैनाबाईचे यांचे दोघांचेही DNA टेस्टसाठी सॅम्पल देतो आणि म्हणतो की हे टेस्टचे रिपोर्ट मला हवे आहेत. काहीही करून त्याला ही टेस्ट अगदी सिक्रेटली करायची असते. म्हणून त्याने ह्या टेस्टबद्दल सायलीलाही अजिबात सांगितलेलं नाही. आता सायलीलाही हे त्यांनी सांगितलेलं नसतं.
त्यामुळे खरं तर अर्जुनला आता आणखीनच धाकधूक असते. मग इथे आता अर्जुन विचार करतो की नक्कीच काहीतरी गडबड दिसते. म्हणूनच अर्जुनला आता ते DNA टेस्टचे जे सॅम्पल असतात ते दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स येणार असतात. तोपर्यंत अर्जुनला काही शांतता नसते जीवाला, कारण की साहिलीपासून त्याने आतापर्यंत असं काही लपवलेलं नसतं. खरं तर साहिली म्हणजे साहिलीचे आईवडील शोधण्यासाठी त्याने इतकी धाकधूक केलेली असते. परंतु ते आईवडील मिळाल्यानंतर आता तेच खरे आईवडील आहेत की काय यासाठी अर्जुनला खरंतर मोठा त्याग करावा लागत असतो. मग आता अर्जुन हा ते टेस्टचे रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो की ते खरंतर साहिलीचे आईवडीलच नसतात. आता तो बघायला जात असताना त्याच्या आत लक्षात येतं की ते सायलीचे आईवडीलच नाहीयेत आता. म्हणूनच अर्जुन आणि मैनाबाई म्हणजेच अर्जुन ठरवतो की काही झालं तरीही सायलीला ही गोष्ट मला सांगायची. आता मी सायलीला मात्र या गोष्टीपासून लपवू शकणार नाही, कारण की हे जे खरं सत्य आहे ते तिच्या समोर मला आणलंच पाहिजे, असं आता ते म्हणत असतो. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना अर्जुन सगळ्यांसमोर सत्य उघड करणार असतो. खरं तर अर्जुन आता ठरवतो की हे सत्य उघड करण्याच्या अगोदर मला मैनाबाई आणि प्रियाची टेस्ट करावी लागेल. आता अर्जुन सॅम्पल सेम मैनाबाईच ठेवतो आणि त्या जागी प्रियाच्या म्हणजेच प्रियाच्या ज्या काही रूममध्ये जे तिचे केस पडलेले असतात ते केस घेऊन तो आता सॅम्पलची टेस्ट म्हणजेच DNA टेस्ट करण्यासाठी आलेला असतो. आता ती DNA टेस्ट करायला आलेला असताना अर्जुनला परत दुसऱ्या दिवशी तो रिपोर्ट मिळतो आणि त्या रिपोर्टमध्ये ते टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असते. म्हणजे मैनाबाई आणि प्रिया या दोघींची टेस्ट पॉझिटिव्ह. आता अर्जुनच्या लक्षात येतं की माझा संशय खरा ठरला आणि अस्मिता आईच्याही म्हणजे आमच्या दोघांच्याही ही संशयाप्रमाणे ही यांची मुलगी नाहीये. म्हणजे सायलीचे आई वडील हे नाहीयेत. त्याशिवाय जे वर्णन मला त्यांनी सांगितलं होतं ते प्रियाचंच अगदी शोभून दिसतं. म्हणजे बरोबर मी जे काही ठरवलं ते अगदी करेक्ट होतं. सायली आणि प्रिया या दोघी जण ही वेगवेगळे आहेत आणि सायलीचे आईवडील अजूनही कोण आहेत हे माहीत नाही. परंतु प्रिया ही तन्वी नाहीये आणि प्रिया म्हणजेच बुबली ही मैनाबाईची मुलगी. आता हे सगळं सत्य अर्जुनने सगळ्यांसमोर आणल्यानंतर सगळ्यांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. सायलीलाही हे जेव्हा कळतं की ते माझे आईवडील नाही तेव्हा तिलाही खूप वाईट वाटतं. खरं तर ती अर्जुनला बोलूनच दाखवते की अर्जुन सर, मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लीज माझ्या आई वडिलांचा शोध घेऊ नका. मी जशी आहे तशी खरंच खूप चांगली आहे. या जर गोष्टींमध्ये मी आणखी गुंतले तर मला आणखी त्रास होतोय. म्हणूनच आता सायली विचार करते की माझ्या बाबतीत अशा प्रकारे काही अर्जुन सरांनी चूक केली नाही. त्यांनी फक्त माझा आनंद पाहिला. म्हणूनच आता सायली ही कशा प्रकारे मैनाबाईला खोट्याडेपणामुळे तिच्या घराबाहेर हक्कलून देणार आहे आणि प्रियाची देखील पूर्णाजी ती खोटीत नवी आहे म्हणून कशी अकालपट्टी करणार हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.